फोन नका लावू त्यांना, आम्ही दुप्पट पैसे देऊ हवं तर. विराजस, राधा, अगं चंदू शेठची अवस्था बघतेस ना. पण एवढे पैसे कुठून आणणार आहेस? राधा, मी देतो, तू काळजी करू नकोस. ताई, मी पूर्ण पैसे देईन, दुप्पट देईन, पण तुम्ही नाही म्हणू नका. थोडी आमची अडचण आहे, ती पण समजून घ्या. ते बाबा म्हातारे आहेत, त्यात आजारी आहेत, एक लहान लेकरू आहे सोबत, आणि त्या माई आहेत, त्यांना तर दिसत पण नाही. आता तुम्ही मला सांगा, अशा परिस्थितीत ऐन वेळेला मी कुठे घेऊन जाऊ? डोक्यावर छप्पर तर पाहिजे ना. मी देईन तुम्हाला, पूर्ण पैसे देईन. ओके, तुम्हाला पूर्ण पैसे देईपर्यंत मी पैसे देईपर्यंत ही सोन्याची चेन ठेवा तारण म्हणून, पण प्लीज आम्हाला. नाही नाही, तारण नको. तुम्ही फसवणाऱ्यातली लोक दिसत नाही. पैशाची सोय होईपर्यंत तू हिच्या माहेरच्यांना घेऊन ये. पोरी, आता हे तुझं माहेर बर का. थँक्यू काकी. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, आलेच मी. आई, आई, तू बोलेलच मला? हो रे, विराज झाला का? नाही का, नाही आला अजून. आई, काय झालं? अरे तो लाख म्हणत असेल नाही म्हणून, पण मला मनापासून वाटते तीच आपल्या घरची सून हवी म्हणून. लग्नाची वरात आपल्या दारी यावी, केळीचे खांब लागावेत, सनई, चौघडे, सोनेरी पानं, आणि या सगळ्यांना फिकं पाडावं अशी सून आपल्या घरी यावी. राधा, राधा आपल्या घरची सून व्हावी. आई, राघवा, अरे येतोस का माझ्या बरोबर? अरे त्या मुलाबरोबर तिचं लग्न झालं नसेल तर आपण आपण आई, 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 ऐक ना माझं, असं काही होणार नाही. विराजसचा फोन आहे. हा विराजस. चाचू, विराजस, बाळा काय झालंय? बरा आहेस ना तू? हो चाचू, ते जरा पैसे हवे होते थोडेसे अर्जंट. विराजस, सगळं व्यवस्थित आहे ना? हा, आत्ता पाठवू शकतोस का लगेच? गरज आहे. हा हा, ठीक आहे. ताई, एवढ्या छोट्या जागेत आपण मिसळ सेंटर कसं उघडणार? सॉरी, पण हे घर जरा लहान आहे. पण घर लहान मोठं नसतं रे, घर घर असतं. जागा किती आहे यावर त्याचं मोजमाप नसतं. इथे माया किती आहे त्याच्यावर असतं. बरोबर आहे माई. आणि चंदूशेठ, सगळं तुमच्या मनासारखं झालंय आता. त्यामुळे वेळेवर औषधं घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं. होणार होणार. हा, आता चला निघा आता तुम्ही.
निघा म्हणजे? अरे आता हे राधाचं घर नाही, तिचं सासरच आता तिचं घर आहे. मग या, जा रिक्षा घेऊन ये. हा. पिट्टी, नव्या घराला नव्या माणसांना आपलं मानायचं. त्यांना आपलं मानलंच ना तर सगळं ठीक होईल. गौरी पण असंच करायची बाळा. अजून एक, तुला किती आठवण आली ना तरी सारखं सारखं इकडे यायचं नाही. म्हणजे ते बरं नाही दिसत ना बाळा, म्हणून. राधा, सांभाळून राहा. उगाच बिराजदारांच्या घराशी फारसा संबंध ठेवू नको. अगं माई, पण त्यांनीच जर चांगले संबंध ठेवले तर. अगं चांगला माणूस आहे तो बिराजदार, चांगला माणूस आहे. या विराजासला शेजारी बसवलं होतं प्रेमानं, मी बघितलंय ना. तशीच आपल्या राधाची पण काळजी घेतील ते. पिट्टी, आम्हाला विसरू नकोसा. सुखी राहा बाळा, सुखी राहा. माझ्या काळजाचा तुकडा देतोय हा. चाप. राधा, मला तुला काहीतरी सांग. रिक्षा आली. चला निघा तुम्ही. रे रे, थांबा थांबा. सांभाळ बाळा. हा, चंदूशेठ, येतो आम्ही. माई, येते ग. विराजस, निघूया. येते हा.